हाय, मी वर्षा. तुम्ही तर मला सर्व ओळखताच. चला तर मी आज बनवणार आहे जगात भारी सर्वात रेसिपी म्हणजे वडापावची रेसिपी. महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ह्या वडापावनी वेड लावलं आहे लोकांना. चला तर मग छानपैकी आपण बनवूया. सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यात कढीपत्ता टाकला, कांदा टाकला आणि मीठ टाकलं, छानपैकी फिरवून घेतलं. मस्तपैकी कांदा फ्राय होईपर्यंत आपण आपलं काम करूया. तोपर्यंत हळद टाकली, मिरची लसूण ठेचून घेतला मिक्सरमध्ये, तोसुद्धा टाकला छानपैकी. मस्त तोसुद्धा परतवून घेतलं. मिरची लसूण कांदा हळद कढीपत्ता, जिरे मोहरी नव्हतं माझ्याकडं, नाही आहे, तुमच्याकडं असलं तर टाका. चला, उकडलेले बटाटे आहे ते छान मी मॅश करून घेतले होते आणि ते सुद्धा आता यात टाकून दिले. छानपैकी फिरवून घेतलं. भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली, त्यातून थोडीशी बाजूला काढून घेतली, मस्तपैकी फिरवून घेतलं आणि हे थंड होण्यासाठी मी साईडला ठेवलं. हे आहे कालचं उरलेलं भजेचं पीठ. याचाच मी आज वडापाव बनवणार आहे. यात थोडंसं पुन्हा सुकं बेसन पीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकलं, छानपैकी बॅटर तयार करून घेतलं. छानपैकी मस्त फिरवून घेतलं. तुम्ही बघू शकता, गरजेनुसार पाणी टाकत गेले. छानपैकी बॅटर तयार झालं. मस्तपैकी आपलं बॅटर तयार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असं मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकलं, छान असं तयार झालं. चला तर मग आता आपण असे मस्त वडे बनवूया. बघू शकता तुम्ही, छानपैकी झालं. यात पण थोडंसं तिखट मीठ आहे, कारण की ते भजेचं पीठ आहे. मस्तपैकी आपल्या इकडं बटाट्याचं सारणसुद्धा छानपैकी थंड झालं होतं. मस्त मी पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही वडापाव बटाटा वडा बनवू शकता. छानपैकी मी बनवलेले आहे. मस्त असं बॉलसारखे करून घेतले, थोडेसे चेपटेसुद्धा बनवले. चला, 3 ते 4 बटाटा वडा मी तयार केले. आता इकडं मी एका साईडला तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं. माझं तेलसुद्धा तापून छानपैकी तापलेलं आहे. चला तर मग आपण आता बटाटे वडा तळायला घेऊया. मला पहिल्याच वडा टाकताना मला चटका वाजला. तुम्ही व्यवस्थित टाका. छानपैकी 4 बटाटे वडे मी यात टाकलेले आहे. कढई झाली छोटी, बटाटे वडे झाले मोठे. तर चला, छानपैकी आलटून पलटून छान असं तळून घ्यायचे. बटाटा वडा खायला कोणाकोणाला आवडतो त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी असे दाबून दाबून मी बटाटे वडे छान असे फ्राय करून घेतले तेलामध्ये. चला आता काढून घेऊया. मस्तपैकी छान असे झाले. पुन्हा मी आता यात 2 ते 3 बटाटे वडे टाकणार आहे. छान असे मस्त हे पण आलटून पलटून भाजून घेतले. मस्त कढईभर बटाटे वडे आणि भजे, हिरवी मिरची मस्त झाली. इकडं थोडीशी चटणी उरून ठेवली होती. इकडं साहेबांचं सुरू झालं होतं नाश्ता करणं. आणि वडापाव खाल्ल्यानंतर मी थोडीशी पोळी बटाट्याची चटणी खाल्ली, भजे खाल्ले. या खायला, लाईक शेअर सबस्क्राईब करा.